परभणी जिल्ह्यातील घटाग्रा येथील तुकाराम बिडगर यांच्या घरी शुक्रवारी 1 ते 2च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत कपाटातील 33 ग्राम सोने आणि 37 तोळे चांदी आणि इतर ऐवज लंपास केला होता। या प्रकरणी पिंपळदरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु तब्बल 6 दिवस उलटल्यानंतरही या चोरीचा तपास लागत नाही आणि त्यामुळे एकूणच पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। तर दुसरीकडे पोलिसांनी सोन्याची झुमके, अंगठी, कर्णफुले, हार, चांदी, दंडक चांदीचे वाळे, चांदीचे बिजले असा एकूण 33 ग्राम सोने तर 37 तोळे चांदीचा चालू भावानुसार 6,26,500 रुपयांचे होत असताना पोलिसांनी मात्र दागिन्यांची किंमत 1,26,000 रुपये दाखविल्याचं समोर आलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी फिंगरप्रिंट एक्सपर्ट, डॉग स्क्वॉड आल्यानंतरही या घटनेचा तपास लागू शकलेला नाही आणि त्यामुळे पोलिसांनी रात्रीच गस्त वाढवावी अशी मागणी देखील सध्या होऊ लागली आहे। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड।